नमस्कार, मी दत्ता माळवे, लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली असून मोठ्या दिमाखामध्ये या सरकारचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला मुंबईमध्ये पार पडला। यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी शपथ घेतली। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महायुतीतील अनेक आमदारांची वर्णी लागणार आहे। कोणाची वर्णी लागणार आहे सध्या सांगणं अवघड असलं तरी तशा पद्धतीचे प्रयत्न तिन्ही पक्षांकडून केले जात आहेत। नुकतेच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या बाबतीत विचार केला असता महायुतीमधील भाजपा या पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्यामुळे महायुतीत भाजपा हा मोठा भाऊ ठरला आहे। त्यामुळे आगामी मंत्रिमंडळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीचे अधिक मंत्री असणार आहेत। याच वातावरणामध्ये सध्या चर्चा होत आहे ती ठाणे जिल्ह्याची। ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला तसेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय। ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण 18 विधानसभा मतदारसंघ आहेत। पैकी महायुतीने या विधानसभा निवडणुकीमध्ये 18 पैकी 16 जागांवर विजय संपादन केलेला आहे। यात भारतीय जनता पार्टीने 9 पैकी 9 जागा जिंकलेल्या आहेत, तर शिंदे शिवसेनेने 7 पैकी 6 जागा जिंकलेल्या आहेत आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 पैकी 1 जागा जिंकलेली आहे। त्यामुळे इथेही ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीतील मोठा पाऊस दिसून येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ठाणे जिल्हा नेमका कुणाकडे जाणार, ठाणे जिल्ह्यावरती कोणाचं वर्चस्व राहणार, ठाणे जिल्ह्याचं पालकत्व कोण स्वीकारणार, कोण होणार ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहे। शेवटी हा निर्णय महायुतीचा आहे। येणाऱ्या काळामध्ये ते स्पष्ट होणारच आहे। तुर्तास इथेच थांबून आम्ही आपली रजा घेतो। तुम्ही पाहत राहा लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।